एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि अमेरिकेत राहिला आणि गावात आला का, गावात आला की कोणी भेटलं की काय म्हणायचा, एकच वाक्य म्हणायचा, 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलो आहे, काय पण विचारा, काय पण विचारा, 12 वर्ष अमेरिकेत राहिलो. बघता बघता 2 महिने झाले. मग लोक आपापसात बोलायचे ना, ते म्हणायचे काय डोकं पिकवलं रे ना, 12 वर्ष अमेरिकेत राहिलो काय पण विचारा, 12 वर्ष अमेरिकेत राहिलो काय पण विचारा. एक जण म्हणला 1 वर्ष अजून राह, 1 वर्ष अजून राह, पण आमचं डोकं खाऊ नको ना, तू 12 वर्ष राहिला म्हणजे आमचे उपकार केले का तो, बरोबर आहे का. कोणाला म्हणायचं 12 वर्ष अमेरिकेत राहिलो काय पण विचारा, काय करावं काय करावं. मग एक दिवशी काय झालं, गावात मीटिंग बसली, थोडी मीटिंग बसली होती आणि मीटिंगमध्ये यज्ञ दादा सगळ्यांनी 5-5 मिनिटं भाषण केलं. मीटिंगमध्ये भाषण केल्याच्यानंतर एक जण काय म्हटला, याला बोलू द्या 5 मिनिटं, 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे, काय दिवा लावलेला ते त्यालाच माहिती, 5 मिनिटं बोलू द्या. मग ना 5 मिनिट बोलून तिथून गपचिप निघून जावं का नाही. तिथं 5 मिनिट भाषण केलं बोलला आणि जाता जाता लोकांना काय म्हटला, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं का, कोणाला काय विचारायचं का असं म्हटलं. तेवढ्या गर्दी एक जणांना कोपऱ्यातून बोटवर केलं तिकून, मला विचारायचं असं का, ये पुढं पुढे. ते जेव्हा समोर येत होता का, मग त्याला जे लोक भेटायचे नाही येताना त्याच्या कानात सांगायचे, चालास ना याला अवघड विचार, याला काहीतरी अवघड विचार, 2 महिन्यापासून डोकं पिकवलंय ना. मग तसं म्हणल्याच्या नंतर ते हुशार होतं ना, ते खेड्यातलं ते येणार, ते हुशार होतं. ते म्हणला माझं तर जामच केलं डोकं, आठवणच चाललो मला, थांबा. पुढं आला आणि त्या अमेरिकेत राहणार म्हणला, त्या अमेरिकेत राहत होता का, त्याला म्हणला गुळगुळ ब्या, हे कुठं घडलंय सा. ते म्हणला परत सांग, एकदा कळत नाही त्याला काय म्हणला ते म्हणे टप गुळगुळ बघ ब्या, हे कुठं घडलंय सा. मला 12 वर्ष राहिलो गाड्या, पण पुन्हा पुस्तकात गेलं टेप गुळगुळ. ते म्हणला ना, ते विचार करला ना, त्याला काहीच कळलं टेप गुळ कुठून आणलं. मग लगे लोक टाळ्या करून, वाह आता सांग म्हणा टेप गुळगुळ काय, 2 महिन्यापासून डोकं पिकले, काय पण विचारा, आता सांग म्हणा टेप गुळगुळ. त्याला काहीच कळा ना, लोक तर आता सांग टेप गुळगुळ, त्याला काहीच कळा. मग ते काय झालं, मग त्याला सांगता येणार ना, ते अमेरिकेत राहणार होता ना, त्याला सांगता ना टेप गुळगुळ. मग ते त्याच्यावर तापला, कोणा ते खेड्यातल्या पोरानं विचारलं टेप गुळगुळ. मग हे त्याच्यावर तापला, त्याला मला कुठून आणलं टेप गुळगुळ, तो हे टेप गुळ कुठून आणलं ते सांगा. ते मला काय माहिती, ते रामेश्वर महाराजांनी पाहिलं कुठून आणलं, त्याला माहिती टेप गुळगुळ कुठं आणलं ते सांग. ते बाबा म्हणजे मला काहीच माहित नसते यातलं, ते त्यांनी बघितलं आबाने, ते मला काहीच माहिती टेप गुळगुळ. आणि टेप गुळगुळ कुठं आणलं ते सांग, त्याला सांगताच आहे ना. मग ते खेड्यातलं गरीब होतं, मग खेड्यातलं म्हणलं आता याला सांगता येणं गेल्याचा अपमान झाला ना, तर त्याच्यात आपला कुठून आणलं म्हणून टेप गुळगुळ. तर मग ते खेड्यातलं गरीब होतं, ते म्हणलं काय नाही, आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड आहे, कवटाचं झाड आहे. अमेरिकेतलं काय म्हणलं, कवटाचं असू दे नाही तर बेलाचं असू दे, टेप गुळगुळ सांगा ते कुठून आलं लवकर. तर मग ते खेड्यातलं गरीब होतं, ते म्हणलं काय नाही, आमची तर शेळ्या आहेत म्हणे, शेळ्या. हे अमेरिकेतलं म्हणलं शेळ्या असू दे नाही तर काय पण असू दे, टेप गुळगुळ सांगा ते कुठून आलं. ते खेड्यातलं गरीब होतं, ते म्हणलं काय नाही, काल कीर्तन संपलं म्हणला, कीर्तन संपलं, रात्री 12 वाजले घरी जायला, 12 वाजता घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर आराम करू लागलो आणि झोपल्याच्या नंतर ते घराच्या मग कवटा झाडे ना, रात्री झोपल्याच्या नंतर रात्री 12 वाजता कौट तुटलं झाडावून, 12 वाजता कौट तुटलं आणि पत्रावर पडलं टप, आणि पत्राच्या नळनं गुळगुळ करीत आलं मला. खाली शेळी होती, मला शेळीच्या पाठीत पडलं बा, आणि शेळी आडली बिया. हे आमच्या घरी झालंय म्हणला, हे आमच्या घरी झालंय म्हणला. ते मला हे तुझ्या घरी झालं, पण बेजारी माझी निघली ना. हा म्हणला मग म्हणतोसच का तू विचारा म्हणून, म्हणजे आज्ञाने माणसाला काहीच करत नाही अहंकार, सज्ञानाचे झोंबे कंटी. ज्ञान आलं की अहंकार मागत लागतो. चला मला मुद्दा मांडायचा आहे. गुरुजी कर्म बंधन निर्माण करतं, ज्ञान अहंकार उत्पन्न